लोकशाही मराठी मालाड। नाशिकच्या प्रबोधन ठाकरे इथल्या मतदान मोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। महापालिकेकडून ओळखपत्र दिलेलं असताना देखील आधार कार्ड आणि ओरिजिनल ओळखपत्राचे मागणी केल्यामुळे या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे। तपासणी दरम्यान पोलीस सर ऐका ना, आधार कार्ड सगळं जमा करता, तुम्ही आमच्याकडे काय जमा करता, तुम्ही आमच्याकडनं आधार कार्ड जमा करून घेता, 2-2 फोटो घेता, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हे तयार झालं ना त्यावेळेस आधार कार्ड देऊनच आता हे काढा तुम्ही यांच्या गळ्यात घालून दिले सक्त इंट्रक्शन आहे मधून ऐका विधानसभेच्या वेळेस मागच्या महापालिकेच्या वेळेस आम्हाला सगळ्यांनी माहिती आहे, हे जे आयडी कार्ड आहे याच्यावर आम्हाला इंटरेस्ट असते, कारण की पहिले सर ऐका ना, आधार कार्ड सगळं जमा करता, तुम्ही आमच्याकडनं काय जमा करता, तुम्ही आमच्याकडनं आधार कार्ड जमा करून घेता, 2-2 फोटो घेता, त्यानंतर तिथं ठाण्यातही सगळ्यांच्या नजरात ठाणे महापालिका निवडणूक नितीन लांडगे आणि त्यांची पत्नी रिंगणात आहे। नितीन लांडगे शिंदेच्या युवा सेनेचे बंडखोर उमेदवार आहेत। क्रमांक 4 आणि 4D मधून अपक्ष उमेदवार आहेत। शिंदेच्या युवा सेनेचे बंडखोर उमेदवार नितीन लांडगे आणि त्यांची पत्नी प्रणोती नितीन लांडगे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। काय वाटतं 100 पेक्षा जागांवरती तुम्हाला यश मिळेल का? नक्कीच 100 पैकी जास्त यश भेटेल, कारण आधीच जे आमचा आकडा होता ते 80चा वर होता आणि आता 80चा वर असून 100 म्हणजे जास्त लांब नाही तर, आणि काम पण तसं केलेलं आहे। आणि जसं मी सांगितलं की काल जे वोटिंग पर्सेंटेज झालेलं आहे आणि जे लोक उतरली आहे ते एक कॅन्डिडेटला म्हणजे नावानं ओळखतात। हे खासदारकी आणि आमदारकी सारखं नाही की पक्ष बघून किंवा सिंबल बघून लोक वोट करतात, इकडे वैयक्तिक लोकांचं एक कनेक्शन असतं आणि त्यामुळे ते जे वोटिंग पर्सेंटेज आहे आणि जे लोकांचं एक मत आहे की बाबा आम्हाला जे